जाईल. थोडासा ब्रेक आल्यानंतर समजा मुलाला अर्थात रोहनला माझ्याशी काही पर्सनल बोलायचं असेल तर आम्ही दोघंही बाहेर जाऊ. मी त्याला एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाईल. आम्ही परत येऊ, मीटिंग कंटिन्यू करू आणि फायनली कन्क्लूड करूया. उद्याच्या मीटिंग मध्येच आपण पुढची मीटिंग कधी करायची हे ठरवूया आणि पुढची मीटिंग जेव्हा ठरेल तेव्हा ती मात्र होईल 5 स्टार हॉटेलमध्ये. तेव्हा आपण सगळेजण तिथे भेटूया आणि एकदाचा फायनल डिसिजन घेऊन टाकूया. एक्सक्यूज मी, काय झालं, कसला विचार करताय? तुम्ही उद्या 12 वाजता आमच्या घरी यायचे ठरवून टाकलंय. येस. आणि आमच्या घरी तुम्ही बाहेरून फूड ऑर्डर केलंय. वा. माझं सगळं प्री प्लॅन्ड असतं मॅडम. कधी करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, कसं करायचं हे सगळं ठरलेलं असतं. हे बघा, तुम्ही ते तुमच्या वेळांचं वगैरे काय ते ठरवा, पण जेवणाचं नको. हा, म्हणजे आमच्या घरी बाहेरचं जेवण नाही अलाउड. आउटसाइड फूड चालत नाही का? तुमच्या घरात रेस्टॉरंट आहे का? नाही, पण आमचं घर आहे की नाही, आणि आमच्या घरामध्ये ना हायजीन सांभाळून छान चविष्ट रुचकर असं जेवण बनतं. अन्नपूर्णा प्रसन्न आहे आमच्या घरावर, त्यामुळे जेवणाचे निर्णय हे आम्ही घेऊ. नाही नाही नाही, तसं नाही होणार मॅडम. कारण माझं ना खायच्या प्यायच्या सवयी ठरलेल्या आहेत. मी असं कुठेही पटकन जाऊन बाहेर खाऊ शकत नाही. मी एक तर घरात खातो, ते देखील आजीच्या हातचं, किंवा मग माझ्या काही अत्यंत सिलेक्टिव्ह प्लेसेस आहेत, मी फक्त तिथेच जाऊन खातो. त्यामुळे असं मी कुठेही नाही खाऊ शकत. एक काम करूया, आपली मीटिंग झाल्यानंतर मी बाहेर रेस्टॉरंटवर जाऊन खाईन. अहो ऐका, असं नका करू. नाही नाही, नको, आता पुढचं काहीच नको बोलूया, कारण माझ्यासाठी हा विषय इथे थांबला. आपण मुद्द्याचं बोलूया. तर उद्या मी तुमच्याकडे आल्यानंतर आपली मीटिंग साधारणपणे 40 ते 45 मिनिटं चालेल. त्याच्यानंतर आम्ही निघू, कारण त्याच्या पुढची मीटिंग माझी बरोबर 1:13 आहे. हा, आणि तुम्ही खरंच घड्याळात नाही, म्हणजे सगळंच तुमचं ठरलंय ना, मग आपण कशाला भेटलोय? मी काय ठरवलं ते तुम्हाला कळलं पाहिजे ना, म्हणून. हे काय, हे मेसेज करूनही कळवू शकला असतात. भेटलो कशाला त्यासाठी? नाही, पण मेसेजवरती टोन कळत नाही ना मॅडम, म्हणून आपण भेटलो. आणि मी तुमचा रिस्पेक्ट केला, तुमच्या वेळेचा रिस्पेक्ट केला, आणि या सगळ्यामध्ये मला स्वतःला ऍडजस्ट करून मी तुम्हाला भेटलो. आय एम सो फ्लॅटर्ड. थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम. उद्या भेटूया आपण मीटिंगला. एक मिनिट, हे मीटिंग काय लावलंय तर तुम्ही? हे काय तुमच्या ऑफिसची बिझनेसची डील आहे का? लग्नाची बोलणी करायला भेटतात माणसं. तुम्हाला आता माझ्या प्रत्येक वाक्यातल्या प्रत्येक शब्दामध्ये खोट काढायचे का? तसं नाही, पण मीटिंग आणि बोलणी यात फरक एवढंच म्हणते मी. मॉम, आय डोंट गेट इट. तो रोहन आणि त्याची फॅमिली तुला आवडली नाहीये ना? आवडण्यासारखं काय आहे त्यांच्यात? एक्झॅक्टली, काहीच नाहीये. मग तू काय इन्सिस्ट करते त्यांच्याकडे जाऊया, भेटूया वगैरे? तू इनिशिएटिव्ह काय घेतेस एवढा? अंशुमन, आता मी इनिशिएटिव्ह घेतलं म्हणजे अधिराचं लग्न ठरलं असं होणार आहे का? हे बघ, अधिरा वेड्यासारखा हट्ट करून बसलीये की मी रोहनशीच लग्न करणार. आता मी जर तिला विरोध केला तर ती समरच्या जवळ जाईल, जे आपल्याला नको आहे. राईट? अगं, पण आपण त्यांच्याकडे गेलो आणि खरंच अधिराचं रोहनशी लग्न ठरलं तर? असं काही होणार नाही. थोडक्यात काय तर समर अधिराला इतक्या गरीब घरात जाऊच देणार नाही. आणि तुला तर माहिती आहे, अधिराला फक्त समरच टॅकल करू शकतो. त्याच्यामुळे आता जर समरनी तिला लग्नाला नकार दिला तर ती आकांत तांडव करेल, जे आपल्याला नको आहे. त्यामुळे आपण काय करायचं, आपण आता शांत बसायचं आणि जे घडतंय ते बघायचं. म्हणजे थोडक्यात समरच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि गोळ्या झाडायच्या. याने काय होईल माहितीये का अंशू? अधिराचं लग्न तर मोडेलच, पण बोनस म्हणून तिचं सारखं जे पिंट्या दादा चाललेलं असतं ना, तेही बंद होईल. यालाच म्हणतात एका दगडात 2 पक्षी. सो जस्ट चिल. अगं पुरे या वासाने माणसं गुदमरून जातीस. काही गुदमरणार नाही. श्रीमंताच्या घरी पण असाच मंद सुगंध येत असतो. आणि आमच्या घरात मंद माणसं राहत असतात. काय म्हणाला तुम्ही? मला मंद म्हणाला काय गा? केस चालत आले का? प्रॉब्लेम झालाय तर काय? लिफ्ट स्टॉप झाली. ओ सत्यानाश, हिला पण आत्ताच स्टॉप व्हायचं होतं. तरी मी सकाळी ना त्या वॉचमॅनला बजावून ठेवलं होतं सगळं चेक करणं. सोसायटी वाले आहेत ना, त्यांचे पगार वाढवून देत नाही ना, म्हणून हे सगळं असं होतं. स्वानंदी, एक काम कर ना बाळा, जा ना खाली जाऊन पाहुण्यांना घेऊन ये प्लीज. नाही ताई थांब, मी जाऊन येतो. रोहन, तू जाऊ नकोस. तू नवरदेव आहेस बाबा. सुष्मिता, तू जा. यार बची जान लोगे क्या यार, मला स्वेटिंग होती, मी नाही जाणार.
इट्स ओके मी जेते जाऊन ताई मी आलेच पटकन. चला आता तोंड नका बघत बसू. चला 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 लवकर तयारी करा. छान आहे साधं आहे पण छान आहे ते शकुनाचं सामान वगैरे सगळं मागच्या गाड्यांमधनं येत आहे. येत आहे ना. चला आपण जाऊया. ठेव इथे. तुला पाणी वगैरे काय हवंय का? बाटली आहे. नको तुझ्या त्या बाटलीतलं पाणी मी त्यांच्या घरचं पाणी पिणार आहे. ते ज्यांच्याकडे जायचं त्यांच्यासारखं राहायचं अशी शिकवण आहे म्हणजे. अगं मला त्या माणसांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. माणसांवरती विश्वास आहेच माझा, पाण्यावरती नाहीये. अरे तू काय माणसं बघून पाण्यात शिरत नाहीत पिंट्या. ते कोणाच्याही घरातल्या पाण्यात असू शकतात. आपण काय त्या पाण्याचा भरोसा देता येतो का? लिफ्ट खालीच येत नाहीये. आता लिफ्ट बंद पडली बहुतेक. कितव्या मजल्यावर राहतात ते? ते चौथ्या मजल्यावर. अरे बापरे, म्हणजे 4 मजले चढत जायचंय आपण. आणि तेही मला पाठीवर घेऊन. हे अजय बास हा, अजिबात नाही. ते मी अगदी हॅलो नमस्कार. आय एम सो सॉरी लिफ्ट नेमकी बंद पडली ना. पण मी बघते हा काहीतरी. बरं झालं काका तुम्ही दिसलात. अहो बघा ना जरा लिफ्ट बंद पडली आहे. पाहुणे आलेत आमच्याकडे. काय झालंय हो? थांबा मी जरा तिकडे चेक करतो. हा पटकन बघा. बॅकअप लिफ्ट नाहीये का? म्हणजे दुसरी लिफ्ट? खरं तर सहसा लिफ्ट बंद नाही पडत आमची. मग आज काही विशेष सूचना दिली होती का तिला? लिफ्ट चालू झाली.